आज आपल्या नारायणवाडीमध्ये 5 नवीन गाड्या दाखल झालेल्या आहेत, काय सांगता? अतिशय आनंदाचा दिवस आहे। सर्वसामान्य महाराष्ट्राच्या असलेल्या जनतेला महाराष्ट्र शासनाच्या वतीने या एक चांगल्या गोष्टीची म्हणजे दळणवळणाच्या बाबतीमधली सुरक्षेच्या दृष्टीने एक चांगली भेट मिळालेली आहे। खूप वर्षाचा हा निर्णय प्रलंबित होता। प्रत्येक डेपो आगाराचे आगार प्रमुख असतील, तिथले काम करणारे कार्यकारिणी असेल, डेपोचे डेपो मॅनेजर असतील, या सर्वांची किंवा चालक आणि वाहक आणि विशेषत्वाने या लालपरीमध्ये बसलेले सर्व आमचे जे काय प्रवासी असतील, मग ज्येष्ठ आबालवृद्धापासून तर लहान मुलांपर्यंत, महिलांपासून तर तरुणांपर्यंत सर्वांची एकच अपेक्षा होती की आता या लालपरी बदलल्या पाहिजे। एक काळ होता टाटाच्या गाड्या आणि त्या पूर्वीच्या गाड्यांना तसं पाहिल्यानंतर पॉवर स्टेअरिंग नव्हती आणि अशा परिस्थितीमध्ये वाहकांचे आणि चालकांचे एवढे हाल व्हायचे, प्रवासांचे एवढे हाल व्हायचे आणि ह्या सगळ्या गोष्टीकडे अतिशय गांभीर्याने आणि जिव्हाळ्याने पाहावं अशा विधिमंडळाच्या आमदारांच्या अनेक वर्षाच्या मागण्या होत्या। महायुतीच्या शासनामध्ये आदरणीय देवेंद्रजी मुख्यमंत्री, एकनाथजी शिंदे साहेब उपमुख्यमंत्री, सन्माननीय अजितदादा पवार उपमुख्यमंत्री आणि विशेषत्वाने या परिवहन खात्याचे कॅबिनेट मंत्री सन्माननीय प्रतापराव सरनाईक यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्राला प्रत्येक डेपोला 10 बसेस मिळत आहेत। पहिल्या टप्प्यामध्ये त्या 10 पैकी 5 बसेस आज आपल्या नारायणगाव डेपो मध्ये दाखल झाल्याबद्दल मी महाराष्ट्र शासनाचे आम जनतेच्या वतीने, सर्वसामान्य जनतेच्या वतीने, प्रवाशांच्या वतीने आभार व्यक्त करतो। आणि मला असं वाटतं की मी ज्यावेळेला अनेक देशांचे प्रवास केले आहेत, त्याच्यामध्ये तुम्ही जर ब्रिटनला गेले, तुम्ही जर अमेरिकेला गेले किंवा तुम्ही कुठल्याही युरोप देशामध्ये गेले तर तिथले जे लोकल ट्रान्सपोर्ट आहे, त्या लोकल ट्रान्सपोर्टची अशी पद्धत आहे की एकदा तिकीट जर तुम्ही काढली तर 24 तासामध्ये तुम्ही कुठेही फिरू शकता। कुठल्या बसमध्ये किती वेळा चढा, किती वेळा उतरा। त्यामुळे मला असं वाटतं की त्यांच्याकडे जी फ्रिक्वेन्सी आहे किंवा कामाची पद्धत आहे, स्वच्छता आहे, अशाच पद्धतीने आपण सुद्धा सार्वजनिक दळणवळणाच्या बाबतीमध्ये एक क्रांतिकारी पाऊल उचलला पाहिजे। आणि मला असं म्हणायचं की ज्या वेळेला या अशा गोष्टीमध्ये आपण सार्वजनिक दळणवळणाला जर आपण ताकदीने जर ताकद दिली तर आमचे वाहक चालक आणि डेपो मॅनेजर हे खूप कष्टाळू आहेत। मी त्यांचे कष्ट पाहतोय अनेक वर्ष। स्वतःच्या जीवावर उदार होऊन मिळेल त्या गाडीला आपल्या ताकदीने चालवायचा त्यांचा मोठा पराक्रम, मुश्किल काम ते करतात। मी एकदा एसटीओ बसलो होतो, नुसता गेअर टाकायला माझ्याच्याने गेअरच पडला नाही, तुम्हाला मी सांगतो। म्हणजे मी हा एवढे मुश्किल कसे काय गाडी हे आमचे लोक चालवते, हे बहादर लोक आहेत आणि शिवाय त्यांच्या डोक्यावर एवढ्या सगळ्या लोकांची जबाबदारी आहे। पण तरी सुद्धा अनेक वर्षाच्या या सेवेमध्ये ह्या लोकांनी अतिशय जबाबदारीने काम केलं। पण इथून पुढे अद्यावत वाहनं, कारण रस्ते चांगले झालेले आहेत, सगळे गुळगुळीत झालेले आहेत। शासन धोरण वरती गडकरी साहेब इतकं सुंदर आहे की भारतातले सगळे रस्ते महाराष्ट्रापासून दळणवळणाच्या निमित्ताने फुलफिल होत चाललेले आणि विशेष म्हणजे सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते आता होत चाललेले। त्यामुळे त्याच्यावर चांगल्या गाड्या धावण्यासाठी आताची जी मुवमेंट आहे ती तेवढ्या पुरती आम्हाला परिपूर्ण वाटत नाही। महाराष्ट्र शासनाकडे आमची मागणी असेल की ह्या 10 गाड्यांपेक्षा सगळ्याच महाराष्ट्राच्या जुन्या गाड्या तुम्ही बाहेर काढा, स्क्रॅप मध्ये पाठवा आणि 100% आपण नवीन गाड्या त्या ठिकाणी आल्या, अशा पद्धतीची भावना आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने व्यक्त करतो। आपल्या तालुक्यामध्ये बरेचसे लोक जी आज इथं जमलेली आहेत, लोकनियुक्त सरपंच इथं उपस्थित आहेत। नारायणगावचे सन्माननीय बाबूरावजी असतील, आमच्या डॉक्टर शब्दाताई वावळ असतील, ग्रामपंचायत सर्व सदस्य असतील, येडगावचे काही आमचे सरपंच असतील, राजाभाऊ असतील, संतोष दादा असतील आणि ही सगळेच मंडळी, भागेश्वरजी असतील, बेंडी साहेब असतील आणि विशेषत्वाने या एसटी डेपोचे आमचे अतिशय म्हणजे मी तुम्हाला कधी सांगतो काय काय मी अधिकाऱ्यांचं कौतुक करतो। नेहमी जी माणसं संवेदनशील वागतात त्यांना मी अधिकारी समजतो आणि त्यातला एक जबाबदार अधिकारी म्हणून आरगडे आहेत, खूप चांगलं काम करतात। मी हे काम हातामध्ये घेतलं म्हणजे
तालुक्याचा आमदार झाल्यानंतर आणि फाट्याचा तुम्ही डेपो सिमेंट काँक्रीटचा आपण केला. इथलं हे नवीन बांधकाम आणि हे खालचं सिमेंट काँक्रीटचं आपण केलं. आता वाहनतळ आपण उभं करतोय. एकनाथ शिंदे साहेबांना शब्द दिलेला आहे. त्यानंतर काही आपल्याकडे रस्त्याच्या दळणवळणाचं आणि तिथे ट्रॅफिकची खूप मोठी अडचण आहे. नंतर जुन्नरचं पण आपण काम आता 10 कोटीच्या हातामध्ये घेतलेलं आहे. म्हणजे इतका स्कोप आणि बारीक लक्ष ठेवून काम करणारा या तालुक्याचा मी पहिला आमदार आहे की ज्यांनी या डेपोवर लक्ष घातलं आणि सर्वसामान्यांच्या कामाच्या निमित्ताने एक वेगळी व्यवस्था उभी करण्याचा आपण प्रयत्न केला आणि त्याचा आनंद आमच्या सर्वांना आहे. त्यामुळे या ठिकाणी काम करणारे सगळे लोक अतिशय जबाबदारी वागतायत. बाबूराव पाटील यांनी आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांसमोर मागच्या वेळेला या वाहनतळाच्या बाबतीमध्ये जबाबदारीने त्या ठिकाणी शब्द त्यांनी ठेवला. त्या शब्दाला त्यांनी प्रमाण मानलेलं आहे आणि निश्चितच लवकर ती सुद्धा गोष्ट आपण वाहनतळाची पूर्णत्वाला नेऊ. आज मी मनापासून महाराष्ट्राच्या परिवहन खात्याचं आणि महाराष्ट्र शासनाचं मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. आणि आपण सर्वांनी ह्या उद्घाटनाच्या निमित्ताने येत असताना आपल्यामधले जे ज्येष्ठ आहेत त्या ज्येष्ठांच्या हातून आपण रिबीन कापली पाहिजे अशी आमची धारणा आहे. तर आदरणीय नितीन राव इथं आहेत, आमच्या जुन्नरचे सन्मान नितीन उपस्थित आहेत, डोंबळे साहेब इथं शंकर आमचे उपस्थित आहेत आणि आपल्यातले काही ज्येष्ठ आहेत, राजकर आमचे उपस्थित आहेत, बोर साहेबांचे उपस्थित आहेत, लेरकर जे उपस्थित आहेत. या सर्वांच्या हस्ते आपण हे रिबीन कापून आलेल्या या 5ही गाड्यांचं उद्घाटन झालं असं मी या ठिकाणी आपल्या सर्वांच्या साक्षीने जाहीर करतो आणि धन्यवाद व्यक्त करतो. जय शिवराय. आपल्याकडे 5 गाड्या दाखल झालेल्या आहेत, उपस्थित आहेत. काय सांगाल, काय शब्द? सर, खरं तर हा आमच्यासाठी आजचा दिवस अतिशय भाग्याचा आणि आनंदाचा असा हा दिवस आहे. सुरुवातीला दादांनी आपल्या नारायणगाव आगाराला भेट दिल्यानंतर आपल्या आगाराच्या काय काय समस्या आहेत हे मला त्यांनी भेटीअंती विचारलं होतं. त्याच वेळी मी दादांना आपल्या आगाराला जर कमीत कमी 10 बसेस आल्या तर आपल्या जुन्नर तालुक्यासाठी प्रत्येक गावात प्रत्येक फेरी ही वेळेवर जाईल आणि विद्यार्थी किंवा जे वयोवृद्ध लोक आहेत या सगळ्यांची सेवा आमच्या हातून व्यवस्थितरित्या घडेल असं दादांना मी सांगितलं होतं. त्यावेळी दादांनी खरं तर 10 ऐवजी मी 20 गाड्यांचं नियोजन करतो असा शब्द दिला होता. आणि त्यानंतर दापोडी या ठिकाणी या लालपरी उपलब्ध झाल्यानंतर मी सतत दादांच्या संपर्कात होतो. त्याचं फलित म्हणून आज आपल्या नारायणगाव आगाराला या 5 बसेस उपलब्ध झालेल्या आहेत. खरं तर 2015 नंतर महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळात दाखल झालेल्या या नवीन गाड्या आज पहिल्यांदाच हजर झालेल्या आहेत. म्हणजे जवळजवळ 10 वर्षांनी लालपरी नव्या स्वरूपात आम्हालाच पाहायला मिळाली. त्यामुळं या लालपरीच्या रूपानं आम्ही जनतेची, तालुक्याच्या सर्व जनतेची व्यवस्थितरित्या सेवा देऊ आणि या पुढच्या भविष्य काळात दादांनी आम्हाला अजून 15 गाड्यांची जी आमची मागणी आहे ती पूर्ण करावी ही अपेक्षा व्यक्त करतो. आणि आज या ठिकाणी माझ्या आगाराला ज्या 5 बसेस उपलब्ध झालेल्या आहेत, अजूनही 5 बसेस उपलब्ध होणार आहेत. या उद्घाटन प्रसंगी दादांना सकाळी फोन केला होता. दादा खरं तर मुंबईत होते आणि 5 वाजता येणार असा निरोपही दिला होता. अगदी वेळेवर दादा 5 वाजताच गेटवर हजर झाले आणि आपण सर्वजण या आमच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याबद्दल मी नारायणगाव आगाराचा आगार व्यवस्थापक या नात्यानं सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो. महाराष्ट्र शासनाने आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि आमचे परिवहन मंत्री या सर्वांचंच मी मनापासून आभार मानतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. नारायणगाव आगारात 5 गाड्या दाखल झालेल्या आहेत. त्यातून आपली वाहनतळाची जी मागणी आहे ती दादांनी पूर्ण करण्याचा शब्द पुन्हा दिला आहे. काय सांगितलं? शरद दादांचं मनापासूनचा आभार आहे. त्याचबरोबर एकनाथ शिंदे साहेब जे आपले उपमुख्यमंत्री साहेब आहेत, जेव्हा नारायणगावला आले होते तेव्हाच त्यांनी हा विषय कानावर दादांनी घातल्या त्यांनी लगेच वाहनतळाचा पण विषय, म्हणजे जसं दादांनी मगाशी सांगितलं, दादांना बोलून घेतल्यानंतर आपण काय काय शब्द जुन्नर तालुक्याला दिलेत, मग त्यामध्ये वाहनतळाचा सुद्धा शब्द दिल्यानंतर त्यांनी सुद्धा
जे खात्याचे मंत्री आहेत प्रतापरावजी सरनाईक त्यांना सुद्धा शिंदे साहेबांनी लगेच बोलून सांगितलं की इथं वाहनतळासाठी आपल्याला काय काय करायला लागेल त्या सगळ्या व्यवस्था केल्या पाहिजेत. मी दादांचं मनापासूनचा आभार व्यक्त करतो, कारण वाहनतळ झाल्यानंतर एक वेगळ्या प्रकारची उंची या संपूर्ण बाजारपेठेला या नारायणगावला मिळणार आहे आणि त्यासाठीचा प्रयत्न दादा करतात आहे. मी मनापासून त्यांचा आभार व्यक्त करतो आणि खरोखर अशा काही गोष्टी घडल्यानंतर निश्चित स्वरूपात नारायणगाव जुन्नर तालुका हा हे सर्वार्थाने वेगळा, मला वाटतं ही पहिली संकल्पना असेल दादा आपली की वाहनतळ आपण एसटी स्टँड मध्ये घेतोय की जेणेकरून आपल्या सगळ्या लोकांना त्या गोष्टीचा फायदा होणार आहे पार्किंगचा, आणि त्यासाठी खरं तर ही वेगळी व्यवस्था दादांच्या माध्यमातून उभी राहते. मनापासून दादांचा आभार व्यक्त करतो. मी बाबुरावच्या बरोबर एक शब्द बोलायचं राहिलो, मुद्दाम बोलतो त्यांच्याबरोबर की हे लोकांना कळावं बरोबर. मला उद्योग मंत्री उदयजी सामंत साहेबांचे आभार मानले पाहिजे. हा जो सगळा निधी आहे ना, हा जो खाली आपण जो बेस पाहतोय ते उदयजी सामंत साहेबांनी MIDC मधून हा सगळा खर्च केलेला आहे. MIDC मधून पैसा नाहीये परिवहन खात्याकडे, पण मात्र मला मानावं लागलं एकदा शिंदे साहेबांना आणि उदयजी सामंत साहेबांना. मला बोलून घेतलं साखरला, म्हणजे काय करू मला सांग. आता साहेब आमचे डेपो चांगले करा, आणि ते खरोखर हा MIDCचा पैसा आम्हाला आळेपाटा, नारायणगाव आणि जुन्नरला उपलब्ध करून दिला. म्हणजे एखादं विजन असल्यानंतर एखादा माणूस काय करू शकतो. मला वाटतं तो पहिला माणूस असा की त्याने डेपोसाठी पैसा मागितला, आणि मला असं वाटतं की सर्वसामान्य माणूस हा डेपो मध्ये उभा राहतो आणि त्याला डोळ्यासमोर ठेवून आपण एक काम केलं. म्हणजे उदयजी सामंत साहेबांचं सुद्धा मी उद्योग मंत्र्यांचे आभार मानतो. धन्यवाद. एक प्रश्न आहे दादा, शिंदे साहेबांची सभा या ठिकाणी झाली, अनेक ठिकाणी प्रवेश केला, नारायणगावच्या सरपंचांनी प्रवेश केला, यापुढे त्यांच्या संघटनेत कोणती जबाबदारी दिली जाणार? हे पहा, आता लवकरच आमचे आता अधिवेशन संपले, आम्हाला आता बसायचे सर्वांना, बसून सगळा निर्णय होईल. आणि मला असं वाटतं की कोल्हापूर पासून तर नाशिक पर्यंत सगळ्यात चांगली संघटना या तालुक्यापासून जिल्ह्यामध्ये आम्ही उभी करू, एवढाच विश्वास तुम्हाला जनतेच्या निमित्तानं करतो. जय शिवराय.